श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम श्री गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते, गुरूंना वंदन आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून आपण आता एका नवीन गोष्टीला सुरुवात करतो आहे. ज्ञानयज्ञ ज्याला म्हणतात. गीता ही कशी आहे? गीता ही मोक्ष देणारी आहे, गीता ही कल्याण करणारी आहे. अतिशय अलौकिक असा हा जो ग्रंथ आहे याचं सुरुवातीपासून अवलोकन करायचं म्हणून हा पहिला अध्याय आपण आता सुरू करतो आहे. तर त्याच्या आधी ओम पार्थाय प्रतिबोधिताम ही प्रार्थना जी आपण म्हणतो ती म्हणूया, त्याचा अर्थ बघूया. आणि आज मला वाटतं की प्रस्तावनेमध्येच आपला वेळ जाणार आहे. प्रस्तावना थोडी गीतेची झाल्यानंतर पुढच्या वेळेस मग सुरू होईल आपला पहिला अध्यायाचं विवेचन. तर ओम पार्थाय प्रतिबोधिताम म्हणते मी आणि मग सुरू करते. अथ ध्यानम. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधनाबोधितं. लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसि न श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. गीताशास्त्राची सुरुवात या प्रार्थनेपासून होते. याला गीतेचं ध्यान असं म्हटलेलं आहे. काय आहे याचा अर्थ? अतिशय सुंदर असा अर्थ आहे या प्रार्थनेचा. पार्थाय प्रतिबोधितां भगवता. पार्थाला सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे? भगवंतानी सांगितलेलं आहे. स्वतः नारायणानी. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. हे माते भगवद्गीते. भगवद्गीतेलाच बोलतात हे. म्हणजे
की भगवान नारायणांनी स्वतः अर्जुनाला उपदेशिलेली ही गीता कशी आहे तर स्वतः भगवान नारायणांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे. प्राचीन मुनी व्यासांनी महाभारतामध्ये ग्रथित केलेली आहे. व्यासेन ग्रथितां पुराण मुनीना मध्ये महाभारतम. महाभारतामध्ये ही गीता सांगितलेली आहे आणि कुणी सांगितलेली आहे व्यासांनी त्याचं संघटन केलेलं आहे, त्याची मांडणी केलेली आहे आणि सांगितलेली आहे स्वतः नारायणाने अर्जुनाला. आणि कशी आहे ही गीता तर अद्वैत रूप अमृताचा वर्षाव करणारी अशी ही गीता आहे. अद्वैत रूप अमृताचा. अमृतच आधी किती दुर्मिळ आपल्याला माहिती आहे. स्वर्गामध्ये जे असतं ते अमृत असतं आणि ही अमृतरूपी असं म्हटलेलं आहे या गीतेला. आणि अद्वैताचं अमृत. परत अद्वैताचं तत्त्वज्ञान मांडणारे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला माहीत आहे. द्वैत आणि अद्वैत अशा दोन गोष्टी. तर ते जे अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी अशी ही गीता आहे. आणि संसाराचा द्वेष करणारी. याचा अर्थ काय द्वेष म्हणजे आपला सर्वसामान्य जो शब्द तसा द्वेष नाही, पण म्हणजे संसाराबद्दल अनिच्छा, संसाराचा उच्छेद करणारी, अनासक्ती निर्माण करणारी संसाराबद्दल अशी ही गीता आहे. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं. किती अध्याय आहे तिच्यामध्ये 18 अध्याय आहेत या गीतेमध्ये. आणि अशी ही पूज्य गीता अशा या गीतेचे मी चिंतन करतो, मी स्मरण करतो किंवा करते. अंबत्वा अंबा म्हटलेलं आहे, गीता माऊली म्हटलेलं आहे तिला. अंबत्वा मनुसंदधामी भगवत गीते भवद्वेषिणीं. भव म्हणजे संसार आणि द्वेषिणीं म्हणजे आत्ता सांगितलं की उच्छेद करणारी, संसाराचा उच्छेद करणारी अशी ही गीता आहे. आणि या गीतेचं पठण करायला आपण आता सुरुवात केलेली आहे. मग आता पुढचा दुसरा जो श्लोक आहे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, तर त्याच्यामध्ये व्यासांचं कर्तृत्व सांगितलेलं आहे की व्यास महामुनी कसे होते. व्यासांनीच संकलन केलेलं आहे गीतेचं. 18 अध्यायामध्ये तिची मांडणी केलेली आहे. तर व्यास कसे होते अशा व्यासांना मी नमस्कार करते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल बुद्धी होती व्यासांची. बुद्धी काही अशी तशी नव्हती. म्हणजे फुललेल्या कमलपत्रांप्रमाणे ज्यांचे आकर्ण नेत्र आहेत. फुल्लारविंदा यतपत्र नेत्र. ज्यांचे डोळे कसे आहेत, नेत्र कसे आहेत तर अतिशय सुंदर असे फुललेल्या कमलपत्राप्रमाणे. आपल्या परमार्थामध्ये ना कमलपत्राला नेहमी खूप सुंदर असं कमलपत्राची उपमा सगळ्याला देतात. भगवंताच्या सगळ्या अवयवांना सुद्धा कमलपत्राची उपमा देतात. का देतात आता 5व्या अध्यायामध्ये आपण ऐकलंच आहे. पद्मपत्रमिवांभसा. पद्मपत्र हे कसं असतं, पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान. हे कसं असतं पाण्यामध्ये राहून पाण्यापासून अलिप्त असतं, असं हे कमलपत्र असतं. आणि तसं त्यांनी म्हटलं आहे की फुललेल्या कमलपत्राप्रमाणे ज्यांचे आकर्ण नेत्र आहेत, ज्यांची बुद्धी विशाल आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे म्हटलेलं आहे. आणि अशा हे व्यासमुने ज्या तुम्ही भारतरूपी तेलाने, भारत म्हणजे काय इथे महाभारत, महाभारतामध्ये ही गीता आलेली आहे ना, म्हणून येनत्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. म्हणजे भारतरूपी तेलाने भरलेला प्रचूर दिवा प्रदीप्त केलेला आहे व्यासांनी. आणि अशा ह्या व्यासांना मी नमस्कार करते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्याच्यानंतर प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रैक पाणये. याच्यामध्ये भगवंताचं, श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे की भगवंतानी ही गीता सांगितलेली आहे. मग ही गीता कशी आहे बरं. प्रपन्न पारिजाताय, शरणांगताच कल्पवृक्षाप्रमाणे असलेली अशी ही गीता आहे. जो शरणांगत आलेला आहे, कल्पवृक्षाचं आपल्याला महत्त्व माहिती आहे. कल्पवृक्षाच्या खाली जर उभं राहिलं आणि जे काय कल्पना केली तुम्ही की आता मला हे हवं आहे ते हवं आहे, सगळ्या तुमच्या इच्छा तिथे पूर्ण होतात. असा हा कल्पवृक्ष आहे.
आपल्या आपल्या वैदिक धर्मामध्ये अशा कल्पना आहे शास्त्रांमध्ये की कल्पवृक्ष, कल्पतरू, कल्पतरू म्हणजेच कल्पवृक्ष, कामधेनू आणि चिंतामणी, हे जे 3 आहेत हे मनातली इच्छा पूर्ण करणारे असे घटक आहेत. त्याच्यामध्ये चिंतामणी, चिंता नष्ट करणारा, किंवा चित्तामध्ये ते तुम्ही चिंतन करतात ते पूर्ण करणारा असा चिंतामणी नावाचा मणी आहे. आणि कल्पवृक्ष म्हणजे कल्पतरू म्हणजे झाड, आणि कामधेनू म्हणजे गाय. तर अशा ह्या गोष्टी आहेत. तर असा हा कल्पतरू आहे, म्हणजे प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वेत्रैक पाणये, ज्याच्या हातामध्ये पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये वेताची काठी आहे, असा हा भगवान श्रीकृष्ण, ज्याने ज्ञानाची मुद्रा धारण केलेली आहे. ज्ञानमुद्राय कृष्णाय, ही ज्ञानाची मुद्रा आहे ना, अशी ज्ञानाची मुद्रा त्यांनी धारण केलेली आहे. आणि अशा गीतामृताचे दोहन करणाऱ्या श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. गीतामृत दुहे नमहा, गीतामृताचं दोहन करणार आहे हा श्रीकृष्ण. आता पुढच्या ह्याच्यामध्ये त्या दोहनाबद्दल खूप छान आलेलं आहे बघा, उपमा खूप सुंदर दिलेली आहे त्यांनी. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. की कसं वर्णन केलं याच्यामध्ये, दोहन करणारा तर श्रीकृष्ण आहे हे सांगितलंच वरच्या ह्याच्यामध्ये, पण सर्व उपनिषदे ह्या गायी आहेत. आपण गीतेच्या शेवटी म्हणतो ना की भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, म्हणजे उपनिषदामध्ये आलेली जी ब्रह्मविद्या आहे त्याच्यामध्ये ही गीता आलेली आहे महाभारतामधली. तर म्हणून मग त्यांनी कसं म्हटलं इथे की सर्व उपनिषदे ह्या जणू गायी आहेत, आणि नंदगोपालाचा पुत्र म्हणजे हा श्रीकृष्ण, हा कोण आहे, दोहन करणारा गवळी आहे, त्या गीतामृताचं जो दोहन करतो. आणि पार्थ हे वासरू आहे, गाईचं दूध पिणारं वासरू कोण आहे, पार्थ म्हणजे अर्जुन. आणि गीतेचे अनुष्ठान करणारा बुद्धिमान जीव म्हणजे आपण हा अमृत प्राशन करणारा भोक्ता आहे. आणि त्याच्यासाठी मोक्षासारखे श्रेष्ठ फल देणाऱ्या गीतामृताचे दोहन केले भगवान श्रीकृष्णाने. म्हणजे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा, पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजे गीतेचं पण महिमा सांगितला, नंतर उपनिषदांचं महत्त्व सांगितलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाचं महत्त्व आहे, अर्जुनाचं महत्त्व आहे. आणि आपण सगळे जीव जे या गीतेचं अनुसंधान करतो, अनुष्ठान करतो, ती शिकायला घेतो, तिचा अर्थ समजावून घेतो, त्या सगळ्यांचं सुद्धा महत्त्व या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा श्लोक आहे, इथे थोडे वर खाली आहे श्लोक. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. हा श्लोकसुद्धा आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. याच्यामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाला वंदन केलेलं आहे. की कोण आहे हा, वसुदेवाचा पुत्र आहे, कंस आणि चाणूर यांना मारणारा आहे. पंखा लावा ना. हां, कंस आणि चाणूर हे कोण होते, राक्षस होते. कंस मामा तर आपल्याला माहितीच आहे, आणि त्याचा जो एक सहकारी होता तो चाणूर होता, महाबलाढ्य असा राक्षस होता. आणि त्या दोघांना मारलेलं आहे यांनी. आणि देवकीचा परम आनंद अशा हा देवकी परमानंदम, देवकीला परमानंद देणारा असा हा कृष्ण आहे. आणि कृष्णम वंदे जगद्गुरुम, अशा या श्रीकृष्णाला मी वंदन करतो. जगद्गुरू म्हटलेलं आहे कारण की त्यांनी जगताच्या धर्मोपदेशक अशा श्रीकृष्णाला धर्माचा उपदेश केलेला आहे, जगताचं कल्याण केलेलं आहे. आणि अशा ह्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो असं या श्लोकात सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढचा काय श्लोक आहे, भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरण नदी कैवर्तक केशवहा. सुंदर असं रूपक केलेलं आहे याच्यामध्ये की एक नदी आहे,
आणि ती नदी रणनदी म्हटलेलं आहे, म्हणजे युद्ध झालं ना, त्यामुळे त्या नदीला म्हणजे त्या युद्धाला रणनदी, युद्धभूमी जी आहे तिला रणनदी अशी उपमा दिलेली आहे. आणि त्या रणनदीचे भीष्म आणि द्रोण हे त्या रणनदीचे दोन तीर आहेत. एका बाजूला भीष्माचार्य, एका बाजूला द्रोणाचार्य, असे ते तीर आहेत दोन. जयद्रथ हे जिच्यातील जल आहे. हे बघा, भीष्म द्रोण तटा, तट आहेत हे दोघं. आणि जयद्रथ जला, जयद्रथ हे जल आहे. आणि गांधार नीलोत्पला, गांधार देशाचा जो होता शकुनी, गांधारीचा भाऊ शकुनी मामा, हेच जणू काही नीलकमल आहे असं म्हटलेलं आहे. आणि शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला, शल्य या सुसराने युक्त आहे. शल्य जो होता त्याच्यातला तो म्हणजे सुसर आहे. सुसरी मगरी असतात ना नदीमध्ये, तसा. कृपाचार्य याच प्रवाहाने जी वाहत आहे. कृपाचार्य हे जणू काही प्रवाह आहे त्या नदीचा. आणि कर्ण, कर्णाच्या योगाने जी दोन्ही तीरांवर क्षुब्ध झाली आहे, म्हणजे क्षुब्ध करणारा, म्हणजे त्याच्यामध्ये भोरे वगैरे येतात कधी कधी नदीमध्ये, नदी क्षुब्ध होते, पूर येतो नदीला, तर तो जो आहे तो म्हणजे जणू काही कर्ण आहे. आणि अश्वत्थामा आणि विकर्ण हे जिच्यातील भयंकर नक्र आहेत. नक्र म्हणजे मगरी. आणि दुर्योधन हा जिच्यातील मोठा भोरा आहे. अशी ती रणरूपी नदी पांडवांनी खरोखर उल्लंघिली, म्हणजे उल्लंघन केलं पांडवांनी, विजय मिळवला युद्धभूमीमध्ये, म्हणजे या नदीचं त्यांनी उल्लंघन केलं असं म्हणायचं. कारण त्यांचा नावाडी कोण होता हे जास्त महत्त्वाचं आहे. सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तक केशवहा. केशव म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण हा त्या नावेचा नावाडी होता. ज्या रणनदीमध्ये जी त्यांची जी नाव होती त्या नावेचा नावाडी हा भगवान श्रीकृष्ण होता, असं या श्लोकाचा सुंदर अर्थ आहे बघा. भीष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तक केशवहा. आता त्याच्या पुढे पण छान त्यांनी हे केलं आहे. पाराशर्यवच सरोजममलम गीतार्थ गंधोत्कटम. पाराशर पुत्र भगवान व्यास, भगवान व्यासांचे वडील पाराशर होते, पाराशर ऋषी. तर अशा या व्यासांच्या वचनरूपी सरोवरामध्ये उत्पन्न झालेले पाराशर्य वचस सरोज ममलम, सरोज म्हणजे सुद्धा कमळ, निर्मल शुद्ध धर्म्य गीतार्थ हा ज्याचा उत्कृष्ट सुवास आहे. किती सुंदर. म्हणजे महाभारताला वर काय त्या युद्धभूमीला रणनदी म्हटलेलं आहे, नदीची उपमा दिली. आणि ह्याच्यामध्ये महाभारत जे आहे ना, महाभारत ग्रंथ, त्याला कमळाची उपमा दिली आहे. आणि या कमळामध्ये काय कसं आहे हे कमळ, महाभारत रूपी कमळ कसं आहे, तर पाराशर पुत्र भगवान व्यास यांच्या वचन रूपी सरोवरात उत्पन्न झालेलं असं हे कमळ आहे. आणि निर्मल शुद्ध गीतार्थ हा ज्याचा उत्कृष्ट सुवास आहे. आणि नाना प्रकारची आख्याने हेच ज्यातील केसर आहे. कमळामध्ये केसर असतं ना, तर महाभारतामध्ये अनेक कथा आहेत, अनेक कथा आहेत, मध्ये आम्ही वाचलं होतं ते, प्रचंड कथा. मग अशा ह्या कथा म्हणजे अशी आख्यानं वेगवेगळी, मग ती म्हणजे जणू काय त्या कमळामधलं केसर आहे. हरिकथेच्या वर्णनाने जे प्रफुल्लित झाले आहे, हरिकथेचं पण वर्णन येतं, मग भगवंताची स्तुती पण येते, अवताराचं वर्णन येतं. मग या लोकी धार्मिक संतजन रूपी भ्रमणांकडून, भ्रमर कोणाला म्हटलं आहे, कमळामध्ये परागकण घ्यायला भ्रमर जातात, तर त्या भ्रमर म्हणजे कोण आहेत, संतजन हे जणू काही भ्रमर आहेत. आणि जे प्रत्येकी मोठ्या आनंदाने वारंवार त्या परागकणांचं सेवन करतात. म्हणजे काय करतात, थोडं राहिलं, एक श्लोक होऊन जाऊ द्या. ते काय करतात, त्या महाभारत रूपी कमळाचा वारंवार आस्वाद घेतात. संतरूपी भ्रमर म्हटलेलं आहे त्यांना, संतजनरूपी भ्रमर. आणि असे
कलीचा मल घालवणारे. कसं आहे हे कमळ? म्हणजे महाभारत रूपी कमळ कसं आहे? कलीचा मल घालवणारे. म्हणजे आजकाल हे कलियुग चाललेलं आहे ना, मग कलियुगा म्हणजे भारतीय युद्ध झालं, महाभारतीय युद्ध, त्याच्यानंतर कलियुगच येणार होतं. म्हणजे आलंच ते. युद्ध झाल्यानंतर धर्मराजाचं राज्य संपलं, त्याच्यानंतर कलियुगाची सुरुवात होणारच होती. म्हणून त्यांनी म्हटलं की कलिमल प्रध्वंसी न श्रेयसे, की कलीचा मल घालवणारे, पातकाचा नाश करणारे महाभारत रूपी कमळ आमच्या कल्याणास कारण हो, आमचे कल्याण करणारे हो, असं म्हटलेलं. लोके सज्जन षट्पदैरहरह पेपीयमान मुदा भूयात भारत पंकजम. पंकज हा शब्द आला बघा कमळासाठी परत, वरती सरोज आणि कलिमल प्रध्वंसी न श्रेयसे. तर असं हे जे आहे महाभारत रूपी कमळ आमच्या कल्याणास कारण हो, म्हणजे आमचं कल्याण करणारा हो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आलेला आहे याच्यामध्ये 8वा श्लोक. मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. की ज्याची कृपा मुक्याकडून ब्रह्मवाक्य वदवते. मूकं करोति वाचालं, मुक्याला सुद्धा वाचा येईल. पंगू जो असतो पांगळा, त्याला सुद्धा डोंगर चढून जाता येईल. पण केव्हा? जेव्हा या परमानंद रूपी माधवाला, अशा ह्या परमानंद रूपी माधवाची जर माझ्यावर कृपा झाली तर मला हे सगळं करता येईल, असं सांगितलेलं आहे. की जर ज्याची कृपा मुक्याकडून ब्रह्मवाक्य वदवते, पांगळ्याकडून पर्वताचे उल्लंघन करवते, त्या परमानंद रूप माधवाला मी वंदन करतो. जे भगवंताची कृपा फार महत्त्वाची आहे, त्याची कृपा व्हायला पाहिजे. त्याची कृपा झाली की आपल्याकडे सत्संगती येते, सद्ग्रंथ आपल्याकडनं वाचले जातात आणि मग भक्ती, ज्ञान, कर्म सगळं शुद्ध व्हायला लागतं. मोक्षाकडे आपोआप वाटचाल होते. आता शेवटी जो आपण ध्यानाचा श्लोक म्हणतो, अथ ध्यानम म्हणताना शांताकारम आणि यम ब्रह्मा म्हणतो. तर शांताकारमचा अर्थ तर सगळ्यांनाच माहिती आहे. यम ब्रह्माचा अर्थ मी सांगते तुम्हाला. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. परमात्मा असा विष्णू, त्याला नमस्कार केलेला आहे या ठिकाणी आणि त्या देवाचं वर्णन केलेलं आहे. कसं आहे हा? तर ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र, मरुद्गण ज्याला दिव्य स्तुतींनी स्तवितात, म्हणजे हे सगळे देव ज्या देवाची स्तुती करतात. साम गायन करणारे, वैदिक व्याकरणादी अंगे, पदे, क्रम, उपनिषदे यासह वेदांनी ज्याचे गायन केले. योगी ज्याला ध्यानाने स्थिर केलेल्या आत्मनिष्ठ मनाने पाहतात. देव व दानव यांचे समूह ज्याचा अंत जाणत नाही. देवासुर आहे ना, यस्यांतम अंत नाही जाणत. न विदू सुरासुरगणा, म्हणजे सूर आणि असुर हे सुद्धा ज्याच्या रूपाचा अंत जाणत नाहीत, अशा देवाला मी नमस्कार करतो. देवादिकांनाही ज्याचा अंत लागत नाही, त्या स्वयंप्रकाश अशा विष्णूला, अशा देवाला मी नमस्कार करतो, असं या श्लोकात सांगितलेलं आहे. थांबतात. तर असं हे ओम पार्थाय आपण जी रोज प्रार्थना म्हणतो, त्या प्रार्थनेचा आपण अर्थ बघितला. आता त्याच्यानंतर आपण गीता महात्म्यसुद्धा बघतो. बघा, गीता महात्म्यसुद्धा आपण म्हणतो. तर त्या गीता महात्म्याचा पण अर्थ आपण बघूया आज. तो पण खूप छान आहे की गीतेचं महात्म्य काय आहे, गीता म्हटल्यानंतर काय काय मिळतं. जसं मी मागे म्हटलं होतं तसं की प्रत्येक स्तोत्राला फलश्रुती ही असतेच, आणि फलश्रुती असली म्हणजे मग ते वाचण्याकडे आपला कल जातो. काय मिळणार आहे बरं, काय सांगितलं या श्लोकामध्ये.
असं आपण बघतो. साधा गणपती अर्थारूढ जरी म्हणायचं झालं तरी काय आहे फलश्रुती, श्रीसुक्त आहे, त्याची फलश्रुती काय आहे, असं एक आपल्या ऋषीमुनींनी ती मेख घालून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये, की आपण नित्यनियमाने पठण करावं एखाद्या गोष्टीचं. खरं तर याचा लाभ खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. साधन, मोक्षासारखं साध्य आपल्याला मिळणार आहे याच्यातून. पण आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी संतुष्ट होत असतो. तर आता बघूया याची गीतेची फलश्रुतीचं छानच आहे, काही प्रश्नच नाही. अथ गीता महात्म्यम गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. हे अतिशय पुण्यदायी असे गीताशास्त्र. गीताशास्त्रमिदं पुण्यम कसं आहे, पुण्यदायी आहे, पुण्य देणारं आहे. आणि जो निग्रही मनुष्य पठन करेल, पठेत प्रयतः पुमान, की जो निश्चय करून की हे याचं पठण करेल गीतेचं, काय होईल मग त्याला, तर तो भय शोक इत्यादीपासून मुक्त होईल. विष्णो पदमवाप्नोती भयशोकादिवर्जितः. भय आणि शोकापासून तर मुक्त होईलच, पण विष्णो पदमवाप्नोती, विष्णुपद मिळेल त्याला, वैकुंठ मिळेल असं सांगितलं आहे. विष्णुपदाची प्राप्ती त्याला होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा श्लोक, गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. गीता अध्ययन जे करतात त्यांच्यासाठी काय सांगितलेलं आहे, की पूर्वजन्मकृत पापे नाहीशी होतात. पूर्वजन्मी आपल्याकडनं अनंत पापे घडलेली आहेत. पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्यजन्म मिळतो आपल्याला, त्यामुळे पापही आहे आपलं. मग ते पाप नष्ट होण्याचं काम हे गीता पठण करतं. गीता म्हणून सतत वाचायला पाहिजे. नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च. पूर्वजन्मातली पापं नाहीशी होतात. मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृद्गीतांबसी स्नानं संसारमलनाशनम. आता आपण शरीरशुद्धीसाठी काय करतो, रोज स्नान करतो. स्नान केल्याने आपल्या शरीराची शुद्धी होते. परंतु गीतारूपी जलामध्ये जर स्नान केलं तर संसाररूपी मल नाहीसा होतो. किती छान सांगितलं आहे की हा जो शरीरावरचा मळ तर आपल्या रोज आपण स्नान करतो तेव्हा निघून जातो, पण गीतारूपी जर आपण वाचन केलं, गीतेचं मनन केलं, पठण केलं, तर ह्या गीतारूपी जलाने मात्र आपल्या संसाररूपी मलाचा नाश होतो. अजून कसं आहे हे शास्त्र, गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैहि या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृता. या गीतेचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे की इतर शास्त्रांचा संग्रह करण्याची आवश्यकताच नाही आहे. एक गीता वाचली की बाकी कशाचाही अभ्यास करण्याची गरज नाही आहे. केवळ गीतेचेच उत्तम रीतीने श्रवण करायचं, कीर्तन करायचं, पठण करायचं, मनन करायचं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आचरण करायचं. गीतेमध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे केलं की मग का बरं, तर का हिला एवढं महत्त्व आहे या गीतेला, कारण ही गीता पद्मनाभ श्रीकृष्णाच्या साक्षात मुखकमलातून आलेली आहे. आपण आधीच बघितलं की भगवंताची वाणी आहे ही, भगवंताची ही वाङ्मयीन मूर्ती आहे, त्यामुळे हिला एवढं महत्त्व आहे. त्याच्या पुढे आहे भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद् विनिसृतं गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. कशी आहे ही गीता, तर भरतश्रेष्ठ अर्जुनाला अमृत आणि सर्वस्व असलेले भारतामृत सर्वस्वम, अर्जुनासाठी तर अमृत ठरलेलीच आहे, परंतु विष्णूच्या मुखातून बाहेर पडलेलं हे जे गंगोदक आहे हे प्राशन केल्यावर पुनर्जन्म राहत नाही असं सांगितलेलं आहे. पुनर्जन्म न विद्यते. त्यानंतर 2 श्लोक आहेत शेवटचे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हे आपण बघितलं बघा मागच्या वेळेस, म्हणजे हा श्लोक डबल आला इथे. आता त्याच्यानंतरचं आहे की एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एवो
एको मंत्रस्तस्य नामानि यानी कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. ही गीता केवढी महत्त्वाची आहे. आणि या गीतेचं एकच शास्त्र, म्हणजे शास्त्रांमधलं शास्त्र कुठलं श्रेष्ठ असेल तर गीताशास्त्र. नंतर कोणी गायलेलं आहे? देवकीच्या पुत्रांनी गायलेलं आहे. आणि सगळ्या देवांमध्ये महत्त्वाचा देव कोण असेल तर देवकीचा पुत्र, तो एकच आहे, देवकीचा पुत्र. एकच मंत्र आहे आणि त्या म्हणजे परमेश्वराचं नाव. आणि एकच कर्म आहे, ते म्हणजे त्या देवाची केलेली सेवा. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एको मंत्रस तस्य नामानि यानी. मंत्र कुठला असेल तर नाम मंत्र. कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. आणि अतिशय उत्तम कर्म कुठलं असेल तर त्या भगवंताची केलेली सेवा हे उत्तम कर्म आहे असं त्यांनी सांगितलं आहे.